पार्वतीने योग शक्ती त्या आत्मचेतनेद्वारे योग शक्तीने एक बालक बनवला आणि चौकीकार मी स्नान करते कोणाला आत पाठवू नकोस. मातेची सेवा बालकांमध्ये कशी असते हे इथून शिकलं पाहिजे आणि तुम्ही मस्करी करत आहात. शंकर आले आणि बालक ओळखत नव्हता, भांडू लागला आणि शंकरांनी शिरच्छेद केला. पार्वतीकडून समजलं, अच्छा कोणत्याही प्राण्याचं शिर आणा. जे हत्तीचं शिर लावू शकत होते ते आहे तेच शिर लावण्यात समर्थ होते. तरीही दुनियेला दाखवून दिलं की तुमची जी सर्जरी आहे, आता तुमची जी सर्जरी डेव्हलप झाली आहे त्याहूनही जास्त उच्च पूर्वीची सर्जरी भारतीय योगेश्वर शिवजींनी दाखवून दिलं की मनुष्याचं शिर तर लावू शकतो पण पशुचं शिरही लावू शकतो. आपल्या आत्मशक्तीमध्ये इतका प्रभाव आहे. गणपतीची अगोदर पूजा होते. गणानां पती इति गणपती. गणांचा इंद्रियांचा जो स्वामी आहे तो गणपती आहे. तसंच घरातील, कुटुंबातील, समाजाचा, ऑफिसातलाही जो मॅन आहे त्याने गणपतीसारखं असलं पाहिजे. गणपतीची सोंड मोठी आहे, अर्थात मोठ्या माणसाला दूरची चाहूल लागली पाहिजे. जयरामजी की. काय ॲक्टिव्हिटी होते आणि काय आहे ते शिपायापासून पूर्ण ऑफिसची माहिती ठेवली पाहिजे. हा मोठ्या माणसाचा मोठेपणा आहे. हे गणपतीचं कर्तव्य आहे. जयरामजी की. दुसरी बाब, हत्तीच्या शरीराच्या मानाने त्याचा डोळा खूप छोटा आहे, परंतु सुईसारखे छोटे पदार्थ देखील पाहू शकतो. जो गणपती आहे समाजाचं, कुटुंबाचं, देशाचं, जिथे कुठेही त्याची सूक्ष्म दृष्टी असली पाहिजे. तुम्ही हेही विचारा, इतका मोठा गणपती आणि उंदरावर बसला आहे असं का? इम्पॉसिबल. विचारा. याचा अर्थ हा आहे की गणपती आहे, गणांचा स्वामी, मुख्य आहे. तरीही क्षुद्राहून क्षुद्र छोट्या प्राण्याला आपलं वाहन ठेवलं आहे. मोठी व्यक्ती कोणाच्याही घरात नाही घुसणार. छोटा उंदीर कोणाच्याही घरात घुसू शकतो. छोट्या छोट्या माणसाला ठेवावं आणि कोणतंही मॅटर जाणून घेण्यासाठी त्याला पाठवू शकतो. ही त्यामागे प्रेरणा आहे. जयरामजी की बोलावं लागेल. गणपतीचे कान सुपासारखे आहेत. सुपात तुम्ही धान्य पाखडता, सार सार ठेवतं आणि कचरा कचरा निघून जातो. जो ऑफिसचा, समाजाचा, कुटुंबातला मुख्य आहे त्याचे कानही मोठे असले पाहिजेत ज्ञानदृष्टीने. सार सार ऐकावं तर सर्वांचं, पण सार सार ठेवावं, बाकी सर्व सोडून द्यावं. तेव्हा कुठे त्याचं कुटुंब, त्याचं ऑफिस आणि त्याचा मोठेपणा टिकून राहील. अशा प्रकारच्या आध्यात्मिक प्रेरणेचा उपदेश देणारा अवतार आहे. आध्यात्मिक उन्नती करवणारा अवतार आहे. पण शरीराद्वारे आध्यात्मिक प्रेरणा देणारा जो अवतार आहे तो आपल्या गजानन स्वामींचा अवतार आहे.